सकाळ माध्यम समूह आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेला हा सकाळ पुस्तक महोत्सव वाचन संस्कृतीची नवी सकाळ या दैनिकाला खरं तर आम्ही समाजमानाचा आरसा मानतो. समाजाला घडवण्याचं आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्या उंचीवर पोहोचवण्याचं काम या वृत्तपत्राच्या माध्यमानं सातत्यानं होतं. सातत्यानं नवे उपक्रम हे सकाळचं आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गतच हा पुस्तक महोत्सव अहिल्यानगरमध्ये आयोजित होतो. सकाळचे सहसंपादक प्रकाशजी पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व, पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत. रण कुठलंही असू द्या, ते जिंकायचं असेल तर मन घडणं महत्वाचं. मन संस्काराने घडतं, संस्कार विचारातून येतात, विचार प्रबोधनातून मिळतात आणि प्रबोधन हे पुस्तकाच्या पानातून येतं. जी माणसं पुस्तकं वाचतात त्यांची मनं घडलेली असतात. पुस्तकांनी मस्तक सुधारतं, सुधारलेलं मस्तक कुणाचं हस्तक तर होत नाहीच, पण लाचारीनं कुणापुढं ते नतमस्तक सुद्धा होत नाही. स्वाभिमानी पिढी निर्माण करण्याचं कार्य सगळ्यात मोठं झालं ते पुस्तकाच्या माध्यमातून झालं. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मातीमध्ये स्वराज्य उभा केलं. खरं तर हे स्वराज्य तलवारीच्या जोरावर नाही, हे स्वराज्य बुद्धीच्या बळावर उभा राहिलं. हे स्वराज्य असंख्यांच्या मनसामर्थ्याच्या बळावर निर्माण झालं. राया रावणा गाढवाचा नांगर फिरवता सगळ्या भूमीवरनं, सगळी भूमी उजाड झालेली, याच भूमीत एक पहार रोवलेली, तुटकी वाण फुटकी कवडीतील अडकवलेली आणि सांगितलेलं इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ, जो कोणी वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. आणि माणसं त्या भयानं परगंदा झाली. सह्याद्रीच्या निबिड दऱ्या खोऱ्यात किर्र कडे कापऱ्यात जीव मुठीत घेऊन कशीबशी जगायला लागली. जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टाहास झाला. माणसं जिवंत होती पण मन मेलेली. मासाहेबांनी जोखलं यांची मनं जिवंत करायला हवीत, ती मनं चेतनेनं प्रज्वलित करायला हवीत, ती मनं पेटवायला हवीत. तेव्हा ती माणसं स्वतःही उभा राहतील आणि स्वतःचं राष्ट्र उभा करतील. मासाहेबांनी पहिली कृती जर काय केली असेल तर मासाहेब थेट गेल्या त्या आळंदीला. माऊली ज्ञानेश्वरांच्या समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला. पण मासाहेबांचा हेतू होता कुरुक्षेत्रावर युद्धाला नकार देणाऱ्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली आणि त्या भगवद्गीतेनं अर्जुन युद्धाला प्रवृत्त झाला. तीच भगवद्गीता प्राकृतामध्ये संत ज्ञानेश्वरांनी आणली. श्रीकृष्णांनी गीता सांगून जसं अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केलं, माऊली ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हातात घेऊन या महाराष्ट्र देशीचा माणूसही पुन्हा युद्धाला प्रवृत्त होईल, ही त्याच्या पाठीमागची सगळ्यात मोठी मासाहेबांची अपेक्षा होती. ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी पुन्हा लोकमानसांमध्ये पोहोचली. माणसांची मनं लढण्यासाठी सिद्ध होऊ लागली. मासाहेब तिथून निघाल्या त्या थेट देहूला आल्या. जगद्गुरु तुकाराम महाराजांची कीर्तन लोकमानसांचं प्रबोधन करत होती. मासाहेबांनी जगद्गुरूंना स्वराज्याचं प्रयोजन सांगितलं. स्वराज्याचे नाईक उभा केले पाहिजेत आणि नाईक उभा राहिले, नाहीतर तानाजींच्या बरोबर लढणारे शेलार मामा ते कुठले, ते देहू पासून 1.5 मैलावर असणाऱ्या शेलारवाडीचे. जगद्गुरूंच्या कीर्तनातून ही माणसं घडली, जगद्गुरूंच्या गाथेतून माणसं उभा राहिली आणि बघता बघता मन घडलेली ही माणसं स्वराज्य घडवण्यासाठी सज्ज झाली. पुस्तकाच्या पानावरचा प्रत्येक शब्द माणसांच्या मनाला आणि पर्यायानं त्याच्या आयुष्याला आकार तर देतोच, पण समाजाला आणि राष्ट्राला आकार द्यायचं सामर्थ्य ही शब्दांमध्येच असतं.
माऊली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करताना लिहिलं, वाचे बर्वे कवित्व, कवित्व बर्वे रसिकत्व, रसिकत्व बर्वे परतत्व, स्पर्श जैसा. वाचेला जेव्हा कवित्वाचा स्पर्श होतो, कवित्वाला जेव्हा रसिकत्व लाभतं, त्यावेळी तिथं परमात्म्याचा, परमेश्वराचा संचार होतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरीच केवळ नव्हे तर ग्रंथांचं मोल आणि महत्व सांगताना माऊली सांगतात, नवल वर्तलिये माये उजळला प्रकाशू, मनाची अंधाराचा होतसे विनाश. ज्यांनी पुस्तक वाचली त्याच्या मनातला अंधार नाहीसा होतो, त्याच्या मनात चैतन्याचा प्रकाश निर्माण होतो. जगद्गुरूंनी तेच तर कार्य केलं. बुद्धी हे जन न देखावे डोळा, म्हणून तर आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांचे शस्त्र यत्न करू, शब्दांच्या जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धन जनलोका, शब्दाची देव, शब्दाची गौरवे पूजा करू. आमच्याकडे धन शब्दांच, आमच्याकडे रत्न शब्दांची. आम्ही लोकांना काही वाटायचं तर ते शब्द, शब्दाचा आमुचा दे. आम्ही पूजा कोणाची मांडायची? शब्दांची. कारण त्यातूनच माणसं घडतील, माणसांची मनं घडतील. स्वराज्याचा आरंभ अशा मन घडवण्यातून झाला. जगातली कुठलीच गोष्ट एकदा नव्हे दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. स्वराज्य निर्माण करायचं असेल तर ते पहिल्यांदा इथल्या प्रत्येकाच्या मनात उभा राहिलं पाहिजे, आणि मनात उभा राहिलेलं स्वराज्य मग प्रत्यक्षात. आपल्या जगण्या बघण्याची पद्धत हीच आहे. आम्ही आधी मनात ठरवतो मग कृती, आम्ही विचार मनात करतो मग प्रत्यक्षात. मग हे विचारांचं सामर्थ्य देतात ते कोण? ते आम्हाला ग्रंथ देतात. छत्रपती शिवाजी महाराजांचं 50 वर्षाचं आयुष्य, 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष रणांगणावर घोड्यावर बसून युद्ध खेळण्यात गेली, आणि उरलेली 30 वर्ष स्वराज्य निर्माण करण्यात गेली. पण या अत्यंत धावपळीच्या काळामध्ये सतत लढाया, सतत संघर्ष, कधी फतेह खान, कधी अफजल खान, कधी शाहिस्ता खान, कधी आग्रा भेट, या सगळ्या धामधुमीमध्ये महाराजांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिकतेकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिलं नाही. हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. सिंदखेड राजाचा एक पंडित होता जो महाराजांकडे, बुलढाणा जिल्ह्यातल्या, त्याचं नाव होतं संकर्षण सकळकळे. महाराजांनी या संकर्षण सकळकळेंना सांगितलं, ग्रंथ निर्मिती करा. या संकर्षण सकळकळेंनी शिवचरित्र लिहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं युद्धशास्त्र या संकर्षण सकळकळेने लिहिलंय. निर्माण होऊ द्या ग्रंथ, उद्याच्या पिढींना कळू द्या. महाराजांनी मराठी भाषेतला पहिला भाषा शुद्धीकरणाचा ग्रंथ तयार करून घेतला. पहिले राजे मराठी भाषेमध्ये जे फारसीचं आक्रमण होतं ते बाजूला सोडून शुद्ध मराठी भाषा शुद्धीकरणावरचा पहिला ग्रंथ महाराजांनी तयार करून घेतला. अमात्य बोलू रघुनाथ नामा करूची राज व्यवहार कोशम. प्रत्यक्षात तो धोंडीराज व्यासानी बनवला. ग्रहगोल शास्त्रावरचा अभ्यास महाराजांनी, बाळशास्त्री ज्योतिषी संगमेश्वरकर त्यांना सांगितलं ग्रहगोल शास्त्रावर ग्रंथ लिहा. अवकाश शास्त्रावर महाराजांनी ग्रंथ तयार करून घेतला ज्याचं नाव होतं करण कौस्तुभ. महाराजांच्या पत्री परमानंद गोविंद नेवासकर होते. लिहा ग्रंथ लिहा. ज्यांनी परमानंद काव्यम लिहिलं. गागा भट्ट आलेत महाराजांच्या राज्याभिषेकाला. महाराज सांगतायत आलाचा हात, ग्रंथ निर्मिती करा. समय नाही, शिवारकोदय, राज्याभिषेक प्रयोग हे ग्रंथ गागा भट्टांनी लिहिलेत. अहो ते जाऊ द्या, महाराजांनी रायगडावर एक विवेक सभा उभारली आहे. विवेक सभा, आताच्या भाषेत डिबेटिंग क्लब. जगभराचे विद्वान तिथं यायचे आणि महाराज त्या विद्वानांशी त्या विवेक सभेत चर्चा करायचे. एके दिवशी महाराजांनी गागा भट्टांना त्या विवेक सभेत सांगितलं, आद्य शंकराचार्य, कुमारिल भट्ट, मंडन मिश्र यांचा अद्वैतावर जो वादविवाद झालाय तो ग्रंथरूपाने लिहायचा राहिलाय. गागा भट्टची ती संहिता आपण तयार करावी.
या सगळ्या स्वराज्याच्या धामधुमीमध्ये महाराज ग्रंथ निर्मितीला किती प्राधान्य देत आहेत, किती. गोविंद भट्ट बर्वेंकडून त्यांनी राजाभिषेक कल्पतरू नावाचा ग्रंथ लिहून घेतलाय. असंख्य ग्रंथांची निर्मिती झाली, असंख्य. आणि त्याही पेक्षा महाराजांनी आपले पुत्र संभाजी राजे त्यांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केलीच, पण विलक्षण वाचनाची आवड शंभूराजांच्यात निर्माण केली, इतकी की शंभूराजांनी स्वतः अनेक ग्रंथांची निर्मिती केली आहे. राजकारणावरचा बुधभूषणम, नायिका भेद, नखशिका आणि अध्यात्माची चर्चा करणारा 7 शतक हे संभाजी महाराजांनी लिहिलेले ग्रंथ आहेत. वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम या ग्रंथामध्ये श्री गणेशाचं वर्णन करताना संभाजी महाराज लिहितात, पद पद मपत्र समचरण जंग जिमी कनक कर बकर नाभिललित कबीर उदर लंबित विशाल वर उर दीर्घ मुंडी कर देत चारी फल हे कदंत रुसुंड लवत हरिजात सकल मला. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत मधून शंभूराजांनी केलेले हे वर्णन आहे. हे ज्ञान कुठून आलं, हे सामर्थ्य कुठून आलं, ही काव्य शक्ती कुठून आली, ही वाचनातून, ही ग्रंथातून तर आली. केवढं विलक्षण कार्य आहे त्या काळात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, 1646 ते 1700 असंख्य ग्रंथांची निर्मिती महाराजांनी करून घेतली. अनेक शाहिरांना बोलावलं, पोवाडे करा. आमच्या तानाजींच्या कोंढाण्यावरचा पराक्रम मासाहेब जिजाऊंनी शाहिरांना बोलावलं, या तानाजींवर पोवाडे करा. अज्ञानदास शाहीर, यमाजी शाहीर, असंख्य पोवाडे. केवढं सांस्कृतिक विश्व बलाढ्य करून टाकलं महाराजांनी. हे का? आज आम्ही इतिहास वाचतो आहोत तो त्या ग्रंथामधूनच. ते ग्रंथच जर महाराजांनी लिहिले नसते, शंभूराजांनी लिहिले नसते, लिहून घेतले नसते, तर आमच्या हाती इतिहास आला असता. आमच्या पूर्वजांचा पराक्रम आम्हाला उमगला असता. ग्रंथ आपण वर्तमानात वाचतो, पण ते आपल्या पुढे भूतकाळ उभा करतात आणि आपला उद्याचा भविष्य काळ घडवतात. हे महाराजांना माहिती आहे. स्वराज्यात सगळ्यात जास्त ग्रंथ निर्मिती महाराजांनी करून घेतली. पण त्याही पेक्षा महत्वाचं, महाराजांनी सुरतेवर छापा मारला. इंग्रजांच्या वकारीत घुसले महाराज. आता इंग्रजांच्या वकारीत महाराजांनी शोधावं काय? सोनं नाणं हिरे मोती माणकं. पण महाराजांची जिज्ञासून तर भिरभिरत होती. इंग्रज पुढारलेले, सुधारलेले, काहीतरी वेगळं असेल इथं. आणि एका वखारीच्या एका कोपऱ्यात महाराजांना कसलं तरी यंत्र सापडलं. महाराजांनी तत्काळ उचललं, सोबत आणलं. यंत्र उचलून आणलं खरं, पण यंत्र कशाचं आहे तेच राजांना कळेना. पण जिज्ञासा किती आहे बघा. त्यांनी परत इंग्रजांना पत्र पाठवलं, ते परवा छापा मारलेला, आणलंय तुमचं यंत्र उचलून, पण कशाचं आहे सांगता का? नाही सांगितलं इंग्रजांनी. महाराजांनी शोध घेतला यंत्र कशाचं, आणि महाराजांना कळालं हे छपाई करायचं यंत्र आहे. उत्तम उत्तम ग्रंथ छापता येतील, ज्ञान प्रवाहित करता येईल, हे यंत्र सुरू व्हायला हवं. महाराजांनी परत इंग्रजांना पत्र लिहिलं, हे छपाई यंत्र चालवणारा कोणी माणूस पाठवता का? नाही पाठवलं इंग्रजांनी. महाराजांनी ती यंत्र काही काळ रायगडावर नेलं. रायगडावर त्यावेळी त्या यंत्राला लिहिता मंडप म्हटलं जायचं, ते सुरू नाही झालं. शेवटी महाराजांनी ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेख नावाच्या माणसाला दिलं आणि सांगितलं हे यंत्र सुरू करा, छपाईकाला सुरू करा. आणि महाराजांनी दिलेलं ते यंत्र सुरतच्या भीमजी पारेखनी सुरू केलं आणि हिंदुस्थानातला पहिला छापखाना सुरत मध्ये चालू झाला, ज्याचं नाव होतं श्री शिवाजी छापखाना. हे कुठून आलं? हे ग्रंथप्रेमातून तर आलं, ग्रंथांमध्ये असणाऱ्या ज्ञानप्रेमातून तर आलं. 1646 ते 1700 विलक्षण ग्रंथ निर्माण झाले. पण 1700 ते 1818 महाराष्ट्रात किती ग्रंथ निर्माण झाले? एकही नाही, जवळजवळ नाहीच. का भारतावर इंग्रजांचं राज्य आलं? याचं कारण 1700 ते 1818 महाराष्ट्रात ग्रंथच निर्माण झाले नाहीत, माणसांची मनच घडली नाहीत, माणसं प्रेरणेनं चेतनेनं पेटून उठली नाहीत, माणसं राज्यासाठी देशासाठी त्या निष्ठेनं उभा राहिली नाही. हे त्याच्या पाठीमागचं कारण असावं का? आणि महाराजांच्या काळात मात्र प्रत्येक जण मरायला तयार आहे.
महाराजांनी इथली घडवलेली मन हे त्याच्या पाठीमागचं कारण असेल का? पुस्तकं महत्वाची ती त्यासाठी. क्रांती करायचं सामर्थ्य हे पुस्तकांमध्येच आहे. जगभरामध्ये जेवढे महापुरुष झाले त्या महापुरुषांनी केलेल्या क्रांतीचं तिने एकमेव कारण सांगितलंय, पुस्तक. आमचं वाचन प्रेम. फक्त ग्रंथ. या ग्रंथांच्या बळावर असंख्यानी असंख्य क्रांती मोठी केली आहे. केवढं मोठं सामर्थ्य असेल वाचनामध्ये, केवढं सामर्थ्य आहे मग ग्रंथामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकच्या परीक्षेत सर्वोत्तम गुणांनी पास झाले म्हणून त्यांचा सत्कार आयोजित केला. या सत्कारामध्ये कृष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी स्वतः लिहिलेलं गौतम बुद्ध नावाचं पुस्तक त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या सोहळ्यात भेट म्हणून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, माझ्या सत्काराच्या वेळी माझ्या हाती कृष्णाजी केळुस्करांनी लिहिलेलं गौतम बुद्ध पडलं आणि त्या पुस्तकाने मला फक्त गौतम बुद्धांचं, त्यांच्या तत्वज्ञानाचं दर्शन घडवलं नाही, तर त्या पुस्तकानं माझ्या आयुष्याला जगण्याची दिशा दिली. ते पुस्तक त्या दिवशी जर माझ्या हातात पडलं नसतं तर कदाचित आज मी जो आहे तो कधीही घडलो नसतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या घडण्याचं सगळं श्रेय पुस्तकाला देतात. महात्मा गांधींना त्यांचा एक मित्र एकदा एक पुस्तक भेट देऊन गेला, जॉन रस्किन्स. अन धिस लास्ट नावाचं ते पुस्तक, अन टू धिस लास्ट. गांधीजींच्या विचारांचा पाया त्याच पुस्तकाने घातला. गांधीजींचं जीवन दर्शन, गांधीजींचा विचार घडवला तो त्या पुस्तकाने. आता आपण जे सर्वोदय म्हणतो, गांधीवाद म्हणतो, तो मुळामध्ये गांधींमध्ये निर्माण झाला तो त्या पुस्तकानं. गांधींचे महात्मा झाले याचं कारण सुद्धा गांधीजी सांगतात ते पुस्तक, जॉन रस्किन्स, अन टू धिस लास्ट. पुस्तक किती क्रांती करतं, केवढी मोठी क्रांती. अरिस्टॉटल असं सांगतो, माझ्या आयुष्याच्या फक्त 3 गरजा आहेत. 3 गरजा, पुस्तक, पुस्तक आणि पुस्तक. माझ्या आयुष्यात बाकी काही नसलं तरी चालेल. फ्रेडरिक डग्लस असं लिहितो की मला कुठल्याही अंधाऱ्या कोठडीत ठेवा, फक्त माझ्या सोबत अनेक पुस्तकं द्या. त्या पुस्तकांच्या सोबत, पुस्तकांच्या आधारे त्या कोठडीतून सुद्धा मी जग फिरून येईल, कारण पुस्तकं माझे पंख बनतील. पण पुस्तकांशिवाय जर मला तुम्ही त्या खोलीत ठेवलं तर मी गुदमरून जाईन, मी मरून जाईन. फ्रेडरिक डग्लस ग्रंथांचं महत्व सांगताना ते किती महत्वाचे आहेत ते सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं सगळं घेऊन जा, माझी सगळी संपत्ती, सोनं नाणं, घरदार सगळं घेऊन जा, मला काही वाटणार नाही. पण जर कुणी माझ्या पुस्तकांना हात लावला तर मी प्राणपणानं विरोध करेन, कारण पुस्तकच माझा प्राण आहेत आणि त्यांचं वाचन हा माझा श्वास आहे. जेवढी मोठी माणसं तुम्हाला घडलेली दिसतील ती सगळी मोठी माणसं आपल्या घडण्याचं श्रेय या पुस्तकांना देऊन टाकतात. पुस्तकांना माणसाची मन घडवण्याचं, त्या घडलेल्या मनात सामर्थ्य निर्माण करण्याचं, माणसाच्या कल्पना शक्तीला विस्तारित करण्याच, माणसाचा आत्मविश्वास वाढवण्याच, माणसाला निर्णय क्षमता बहाल करण्याचं जे काही कार्य आहे ते निर्माण होतं ते पुस्तकाच्या माध्यमातूनच निर्माण होत. तुम्ही माणसं सहज ओळखू शकाल, वाचणारी कुठली आणि न वाचणारी कुठली. सहज ओळखता येतात माणसं. तो बदल सहज टिपता येतो. पण सगळ्यात अलीकडची आमची अडचण अशी आहे की हल्ली आमची मुलं वाचत नाहीत. खर तर देशात 85% साक्षरता आहे, पण त्यापैकी फक्त 25% लोकच वाचतात. म्हणजे 85% लोकांना वाचता येत असून सुद्धा ती वाचत नाहीत. याला आम्ही साक्षरता कसं म्हणायचं? 1000 माणसं तुम्ही उभा केली
तर त्यातली फक्त 66 माणसं पुस्तकं वाचतात, बाकीची पुस्तकच वाचत नाहीत. मग आमचा प्रवास कुठल्या दिशेनं चाललाय? जग भकास कधी वाटायला लागतं? ज्यावेळी मस्तकं रिकामी असतात तेव्हा. आम्ही सांगत असतो रिकामी मस्तकं सैतानाची घरं असतात. निराशा निर्माण होते, ती रिकाम्या मनातून निर्माण होते. ही रिकामी मस्तक हा आमचा आताच्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे, समाजाचा सगळ्यात मोठा. हे रिकामी मस्तक भरून काढायचं सामर्थ्य कुणाचं आहे? ते पुस्तकांमध्ये आहे. तुम्हाला हल्ली समाजात निराशा वाढलेली दिसेल, माणसं सतत अस्वस्थ असलेली दिसतील. या सगळ्याचं एकमेव कारण आहे, सगळी सुखदारात हात जोडून आहेत, पण तरीही तो सुखी नाही, तरीही तो समाधानी नाहीये. तो भटकत राहतो फक्त. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक प्रचंड श्रीमंत असणाऱ्या मॅडम होत्या, प्रचंड श्रीमंत, पैसा अमाप, त्यामुळं काम करायची गरज नाही, त्यामुळं सगळा आरामच. म्हणजे त्यांच्याकडे दोन गोष्टी विलक्षण होत्या, अफाट पैसा आणि मुबलक वेळ. मग करायचं काय? त्या सकाळी सगळं आटपायच्या, ड्रायव्हर गाडी सोबत घ्यायच्या, पैशानं पर्स भरायच्या आणि सरळ शहरात बाहेर पडायच्या. जिथं मॉल दिसेल, जिथं शॉप दिसेल तिथं जायच्या आणि बिनधास्त खरेदी करत बसायच्या. वेळ घालवायच्या आणि पैसाही घालवायच्या. एके दिवशी त्या अशाच एका मॉलमध्ये गेल्या होत्या. ड्रायव्हर गाडीत बसला होता. त्या खरेदी करून आल्या, पण ड्रायव्हरचं त्यांच्या येण्याकडे लक्षच नव्हतं. त्यांनी काचेवर हाताने थाप मारली, ड्रायव्हरचं लक्षच नाही. त्यांनी 2-3 हाका मारल्या, ड्रायव्हरचं लक्षच नाही. त्यांनी पुढे जाऊन नीट बघितलं, ड्रायव्हर झोपलाय का? ड्रायव्हर टक्क जागा होता. मग तो करतोय काय? त्यांनी नीट बघितलं, ड्रायव्हर पुस्तक वाचित होता. त्यांनी पुन्हा जाऊन थापा मारल्या, पण ड्रायव्हर पुस्तक वाचण्यात इतका रमला होता की जिथे त्याची तंत्रिक कुठलीच गोष्ट भंगवू शकत नव्हती. शेवटी त्या मॅडम ड्रायव्हर सीटच्या शेजारच्या खिडकीजवळ गेल्या, जोर जोरात थोप. त्यावेळी तो ड्रायव्हर भानावर आला. सॉरी 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 मॅडम करत सरकन बाहेर आला. त्यांनी दार उघडलं, साहित्य आत ठेवलं, मॅडमना बसवलं. गाडी सुरू झाली. गाडीत बसल्यानंतर मॅडमनी विचारलं, मी एवढ्या हाका मारल्या, मी एवढ्या थापा मारल्या, तुझं लक्ष नव्हतं? माफ करा मॅडम, मी पुस्तक वाचण्यात इतका रमलो होतो की माझ्या लक्षातच नाही आलं. काय वाचत होता? पुस्तक वाचत होतो. बघू. त्यांनी ते पुस्तक दाखवलं. हे वाचल्यावर मन रमतं? हो मॅडम. हे वाचल्यावर आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो? हो मॅडम. हे वाचल्यावर वेळ काढायचं भान राहत नाही? हो मॅडम. कुठे मिळतात ही पुस्तकं? चल मला घेऊन चल तिकडं. तो ड्रायव्हर त्या मॅडमना पुस्तकांच्या स्टॉलकडे घेऊन गेला. त्या मॅडमनी त्या पुस्तकांच्या स्टॉल मधली जेवढी घेता येतील तेवढी सगळी पुस्तकं खरेदी केली आणि त्या घरी आल्या. त्यांच्या मनात विचार एवढाच होता, गाडी चालवणारा ड्रायव्हर जर पुस्तकाच्या पानात एवढा रंगून जात असेल, त्याची तंद्री भंगत नसेल, त्याला काळ वेळेचं भान राहत नसेल, तर या पुस्तकात काहीतरी असलं पाहिजे. आणि त्या दिवसापासून त्या मॅडम पुस्तकं वाचायला लागल्या. पुस्तकच वाचत लागल्या, वाचतच राहिल्या, अखंड वाचत राहिल्या, सगळं विसरल्या. एक दिवशी त्यांच्या घरावर जोर जोरात थप्पा पडल्याचा आवाज आला. वाचता वाचता त्यांची तंद्री भंगली. कुणीतरी बराच वेळ बेल वाजून थकलं होतं आणि शेवटी दारावर थापा मारत होतं. त्या वैतागानं उठल्या, दार उघडलं. दारात यमराज उभा होता. तो म्हटला, चला न्यायला आलोय. त्या म्हणल्या, कुठं? तुमची वेळ झाली, जायची वेळ आली. अरे पण कुठं? अहो संपलं तुमचं आयुष्य, आता तुम्हाला यावं लागेल माझ्यासोबत, चला. त्या म्हणल्या, वेडायस की काय? कालच 25 पुस्तक घेऊन आली, 5 संपलीत, फक्त अजून 20 तशीच आहेत. आपण काही कुठं येणार नाही. पुस्तकं वाचल्याशिवाय आपण इथून हलणारच नाही. माझी ती 20 पुस्तकं संपू दे, मग बघू काय करायचं ते.
अहो असं कसं चालेल? हे बघ, चालेल का नाही मला माहित नाही, मला पुस्तकं वाचायची 20 राहिलीत, वाचेन मग बघू काय ते. अजिबात येणार नाही. आताच्या यमराजाला काय कळेना. बर, स्त्री हट्टा पुढं कुणाच काय चालत नाही. यमराज म्हणला ठीक आहे, वाचा लवकर. त्या गेल्या, बसल्या वाचायला. 2 तास, 4 तास, 6 तास, 8 तास झाले. यमराज वैतागला उभा राहून राहून. शेवटी परत त्यांनी दारावर थपा मारल्या. त्या वैतागूनच आल्या. आता काय आहे? अहो तुम्ही वाचताय, पण तुमचं होईपर्यंत मी काय करू? त्या मॅडम आत गेल्या, 10-12 पुस्तकं घेऊन आल्या, त्या यमराजाच्या हातावर ठेवल्या, घे आणि बस वाचत. यमराज तेव्हापासून पुस्तकं वाचतोय. हल्ली तो माणसांना न्यायला खाली येत नाही. गोष्ट साधी आहे, पण पुस्तकांचं प्रचंड मोठं महत्व सांगणारी आहे. तुम्हाला तुमच्या रोजच्या जगण्यातनं थोडासा विरंगुळा हवा असेल, हातात पुस्तक घ्या. तुमच्या मनातला ताणतणाव संपवायचा असेल, हातात पुस्तक घ्या. तुमच्या मनातले विचार थांबवायचे असतील, एखादं पुस्तक घ्या. तुम्हाला सुचत नसेल, पुस्तक घ्या. तुम्हाला काही कल्पना आठवायच्या आहेत, तयार करायच्या आहेत, पुस्तक घ्या. तुम्हाला जगण्याचा शोध घ्यायचा आहे, पुस्तक घ्या. तुम्हाला इतिहासात रमायचं आहे, पुस्तक घ्या. तुम्हाला विज्ञानात जायचं आहे, पुस्तक घ्या. तुम्हाला शेती करायची आहे, पुस्तक घ्या. तुम्हाला खेळात तज्ञ व्हायचं आहे, पुस्तक घ्या. जगाचं असं कुठलंही क्षेत्र नाही की जे पुस्तकाच्या पानात नाही. सगळं जग पुस्तकात आहे. नव्हे, पुस्तक हीच तर जग आहे. ज्याला त्याचं सामर्थ्य कळलं ती घडली. उद्याची पिढी घडवायची असेल ना, तर त्यांच्या हातात पुस्तकं द्या. मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की 11 वर्षे वयाच्या आत मुलांच्या हातात तुम्ही पुस्तकं दिली पाहिजेत. 11 वर्षाच्या आत जर त्यांच्या हातात पुस्तकं पडली तर ती पुस्तकं आयुष्यभर त्यांची सोबत करत राहतील. पण 11 वर्षाच्या आत तुम्ही जर त्यांना पुस्तकांची सवय लावली नाही तर 11 वर्षानंतर मात्र ती पुस्तकं घेतील का नाही, अशक्य आहे. 11 वर्ष माणसांच्या जडणघडणीचा काळ असतो. त्या काळात पुस्तकं द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. पण हल्ली आमची अडचण अशी झाली आहे, मुळात पालकच पुस्तकांचं मोल आता हरवत चाललीत. त्यामुळे बालकांच्या हातात पुस्तकं नसतातच. एचमन एका ठिकाणी असं लिहितो, पुस्तकांशिवायचं घर म्हणजे खिडक्या नसलेलं घर. खिडक्या नसल्या तर त्या घरात प्राणवायूच येत नाही. पुस्तकं नसतील तर तुमच्या घरात प्राणवायू जगण्यासाठी जो गरजेचा तो नसेलच. खिडक्या नसतील तर तुमच्या घरात अंधार पडेल आणि अंधारात चाचपडणं फक्त हाती येईल. अंधारात समोरचं दिसत नाही, मग अडखळणं हाती येतं, मग पुढे नीट जाता येत नाही. पुस्तकाशिवायचं घर म्हणजे अंधारी वाट, अडखळणं, भरकटणं, एवढंच हताश. पुस्तकं तुम्हाला वाट दाखवतात. पुस्तकं तुम्हाला अंधारात प्रकाश वाट निर्माण करून देतात. पुस्तकं तुमचा प्राणवायू बनतात. पुस्तकं तुमची आयुष्य वाढवतात. हे पुस्तकाचं सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे, सगळ्यात मोठं. आम्ही प्रचंड मोठे महाल बांधतो, करोडोंचे राजवाडे उभा करतो, पण या करोडोंच्या राजवाड्यामध्ये पुस्तकांची खोली सोडा, पुस्तकांचं कपाटही आता नसतं. मग हे राजवाडे कसले, हे महाल कसले? या अंधाराच्या खोल्याच तर आम्ही समजायला हव्यात. आणि या अंधाराच्या खोल्यामध्ये उद्याची पिढी वाढेल तरी कशी? ती त्या काळोखातनं प्रकाश कसा शोधेल? ती प्रकाशाची नवनिर्मिती कशी करेल? आमच्या काळात आमच्या पिढ्या साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकावर घडल्या. श्यामची आई पुस्तकातली काही वाक्य आमच्या मनापटलावर अशी कोरली गेलीत की त्या मी कधीच विसरू शकत नाही, कधीच. श्याम आंघोळ करून येतो आणि आईला म्हणतो, आई तुझा साडीचा पदर खाली पसर, मला माझे पाय त्यावर ठेवू दे, नाहीतर ते मातीनं भरतील. आणि श्यामची आई सांगते, श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून सुद्धा जप हो. आमच्या पिढ्यानपिढ्यांवर संस्कार झाला. कसल्याही परिस्थितीत मनाला घाण लागता कामा नये. उत्तम विचार, सर्वोत्तम विचार, सर्वोच्च विचार
पुस्तकच तर तुम्हाला बहाल करत असतात. संस्कार उद्याच्या पिढींवर ही पुस्तकच तर करतील, दुसरं कोण करेल? पण हल्ली अडचण झाली सगळी. सध्या पूर्वी आम्हाला सांगायचे पहाटे पहाटेचा काळ वाचनाला सर्वोत्तम असतो, त्यावेळी वाचलेलं कायम लक्षात राहत. आता माणसं पहाटे उठत नाहीत, आणि उठलीच तर पुस्तकं हातात घेत नाहीत. ते पहिला शेजारचा मोबाईल हातात घेतात. मला प्रश्न पडतो, कशासाठी? नाही, रात्री महाराष्ट्रात काय काय घडलं ते कळलं पाहिजे. तू कोण सीएम आहे का डीसीएम आहे? काय गरज काय? बरं, तुला मोबाईलवर मेसेज कुठले? गुड मॉर्निंग आणि 2 गुलाब. त्याच्यासाठी अख्खी सकाळ वाया घालवणार? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही टीव्ही बघता? तुम्ही टीव्हीवर कधी ऑडीची जाहिरात बघितली का? मर्सिडीजची, रेंज रोवर, रोल्स रॉयस यांची जाहिरात कधी टीव्हीवर बघितली? चुकून दिसत नाही, कारण त्या गाड्यांच्या कंपन्यांना माहिती आहे टीव्ही बघत फालतू वेळ खर्च करणाराची पात्रता ऑडी मर्सिडीज घ्यायची असूच शकत नाही. हे आपला ग्राहकच नव्हे, नाही दाखवत ते जाहिराती. त्यांना माहिती आहे आपला ग्राहक कुठं आहे. मोबाईलवर कधी जाहिरात बघितली ऑडीची? नाही. मोबाईलवर जाहिरात कुठली? रमी सर्कल, 3000 कमावं. कोण आहे आपण? आपली पात्रता काय बनवायची? आपल्याला 3000ची बनवायची आहे का? मग जरूर मोबाईलवर टाइमपास करा. आपली पात्रता 30,000चीच ठेवायची आहे का? जरूर टीव्ही पुढे उभा राहा. पण जर तुमची पात्रता महिना 3 करोड करायची असेल तर तुम्हाला ग्रंथांच्या सानिध्यातच राहावं लागेल, पुस्तकांच्या सहवासातच तुम्हाला राहावं लागेल. ती पुस्तकच तुम्हाला श्रीमंतींचा मार्ग दाखवतील. ज्यांची घरं पुस्तकाने श्रीमंत असतात ती माणसं पैशानंही श्रीमंतच असतात. हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अनुभव आहे. सांगा ना आमच्या मुलांना हा संस्कार. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. काय देणार आहे मी उद्याच्या पिढ्याला? मला आठवतं ना, माझे वडील प्राचार्य होते. घरात भांडी नसतील तेवढी प्रचंड पुस्तक असायची आमच्या. माझ्या आईचं वाचन अफाट होत. मी का घडलो याचा विचार करताना मला माझ्या आई वडिलांच्या वाचन प्रेमाकडे जावं लागतं, माझ्या घरातल्या पुस्तकांकडे पाहावं लागतं. त्या काळात जर माझ्या वडिलांनी घरात पुस्तकं नसती आणली तर कदाचित मी तुमच्या पुढे उभा राहून बोललो नसतो. त्या काळात आईने जर मला पुस्तकं वाचून दाखवली नसती तर कदाचित मी बोललो नसतो. आपण घडवतो. काय घडवायचं, कसं घडवायचं? माझं सांगलीत ज्यावेळी पहिलं व्याख्यान झालं त्यावेळी त्या व्याख्यानाला प्रकाश पाटील साहेब हजर होते आणि माझ्यावर अर्ध पान त्यांनी लेख लिहिला होता. हे लिहिणं, वाचणं हे कुठून येतं? हे साहित्य प्रेमातून येतं, हे वाचन प्रेमातून निर्माण होतं. त्यामुळे आपली सगळ्यांची भूमिका काय? शरीराला जशी व्यायामाची गरज असते, मनाला तशी वाचनाची गरज असते. व्यायामाअभावी शरीर जसं घडत नाही तसं वाचनाअभावी मनही घडत नाही. ही सगळ्यात मोठी अलीकडची अडचण आहे, सगळ्यात मोठी. इतिहास आम्ही वाचतो, आम्हाला महाराजांकडनं प्रेरणा मिळते. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आम्ही पाहतो, देशासाठी समर्पित करणाऱ्या क्रांतिकारकांचे अनुभव आम्हाला मिळतात. तुमचं वय किती आहे याचा फरक पडत नाही. एखाद्या 80 वर्षाच्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक जर तुमच्या हातात आलं तर त्या लेखकाचं 80 वर्षाचं आयुष्य त्या पुस्तकाच्या रूपानं तुम्ही अनुभवत असता. तुम्ही 8 वर्षाचे असा पण त्या एका पुस्तकामुळे तुमचं वैचारिक वय 80 वर्षाचं होऊन जातं. किती आयुष्यात फरक पडत नाही, किती वाचलंय तुम्ही याच्यावर तुमचं आयुष्य ठरतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. हल्ली माणसं आत्मविश्वासाचा अभाव घेऊन चालणारी असतात. आजूबाजूला वातावरण बघितलं असेल तुम्ही, कुठल्याच व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नावाची गोष्टच दिसत नाही. ते का नाही? आत्मविश्वास ज्ञानातून येतो, ज्ञान माहितीतून येतं, माहिती वाचनातून येते, वाचन पुस्तकातून घडतं. आत्मविश्वास निर्माण करायचं सगळ्यात मोठं सामर्थ्य
ग्रंथांमध्ये आहे, सगळ्यात मोठं. त्या पुस्तकातला एक एक अनुभव तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अनुभव देतो. तिथं झालेल्या चुका तुम्ही तुमच्या आयुष्यात सुधारत असता. पुन्हा तुमच्या हातून त्या चुका होत नाहीत. पुस्तकं तुम्हाला प्रश्न विचारायला शिकवतात. पुस्तकं तुमची जिज्ञासा जागृत करतात. दुर्दैवानं हल्ली आमच्या मुलांमध्ये जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही. म्हणजे इथं जर कोणी शिक्षक प्राध्यापक असतील तर ते सांगतील, हल्ली वर्गात मुलं प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोनच कारणं असतात, सगळं येतंय आणि काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. खरंच बरं वाटतं, बरं झालं तोच बसला होता. बघा ना, बसला असता आपल्यातला एखादा आणि पडलं असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता आपल्याला. बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाईल. आणि जर एखाद्याला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं, बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो, हाय ते व्याप कमी आहेत का, संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. पण तुम्ही विचार केलाय प्रश्न न्यूटनलाच का पडला? कारण त्याची जिज्ञासा वृत्ती पुस्तकांनी घडवली होती. आमच्या पोरांना प्रश्न का नाही पडत, त्याला देणं घेणंच नाही. खाली पडू दे नाही तर वर जाऊ दे, आपल्याला काय. वाचन नाही. विकसितपणा जो असतो बुद्धीचा तो घडत नाही का? वाचन तुमची जिज्ञासा वाढवतं, अधिकाधिक ज्ञान मिळवण्यासाठी तुम्हाला प्रेरित करतं. उत्तम उत्तम ग्रंथ तुम्हाला सामर्थ्यशील, प्रचंड अभ्यासू बनवत जातात. हे पुस्तकांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आमच्या पिढ्यांना ते ज्ञान पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही दिलं पाहिजे. हल्ली हरकटलेली भरकटलेली पोरं दिसतात आम्हाला. विचार पुस्तकातनं मिळाले की मन निर्मळ होत राहतात. तुम्ही कधीही बघा, सातत्यानं वाचन करत असलेला माणूस तुम्हाला रागावताना दिसणार नाही, तो चिडताना दिसणार नाही, तो कुणाचा द्वेष करताना दिसणार नाही, तो कुणाचा मत्सर करताना दिसणार नाही. असा जर एखादा माणूस दिसला तर 100% समजा त्याचं वाचन प्रचंड आहे. आणि थोड्या थोड्या गोष्टीवर जर एखादा चिडणारा भेटला, दुसऱ्याचं बरं न वाटणारा माणूस दिसला, समजून जा हे कधी पुस्तकच हातात घेतलेलं नाही. माणसांची जडणघडण कळते, कोण कसा कशावर ठरतं हे तुमच्या ग्रंथप्रेमावर ठरतं. आमची मुलं विकाराकडे जास्त वळतायत का? कारण ती विचारांकडे कमी जात आहेत. तुम्ही पुस्तकं त्यांच्या हातात द्या, त्यांचे विचार वाढतील. विचार वाढले की विकार कमी होतील. पुस्तकांच्या सानिध्यात रमायची सवय लागेल तेव्हा पोरं नशेचा आधार घेताना तुम्हाला दिसणार नाहीत. व्यसनं संपवायची असतील तर पोरांना ग्रंथालयांच्या सानिध्यात ठेवा. माणूस घडतो तो कुणाच्या संगतीत आहे याच्यावर. तो चांगल्या मित्रांच्या संगतीत असेल घडेल, तो चांगल्या पुस्तकांच्या संगतीत असेल घडेल, आणि या दोन्हींच्या संगतीत नसेल तो बिघडेल. मग मुलं का भरकटली, पिढी का भरकटली, हे प्रश्न विचारायला अर्थ नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. सगळ्यात एकदा त्या वाचनातून आत्मविश्वास निर्माण झाला की माणसाचा दृष्टिकोन तयार होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट. स्वामी विवेकानंदांचं प्रचंड वाचन होतं, अफाट वाचन. तुम्हाला काय वाटतं ते काही न अभ्यास करता न वाचता असेच अमेरिकेच्या शिकागोला गेले, धर्म परिषदेमध्ये उभा राहिले नाही. तुम्ही विवेकानंदांचं चरित्र अभ्यासा. प्रचंड व्यासंग आहे. जाणीवपूर्वक, विचारपूर्वक आणि नियोजनपूर्वक केलेलं वाचन व्यासंगवंत. आणि व्यासंग एकदा निर्माण झाला की मग स्वामी विवेकानंद होता येतं, ही वस्तुस्थिती आहे. काय असेल त्या धर्म परिषदेत उभा राहिल्यावर पहिला शब्द त्याने उच्चारला, ब्रदर
ब्रदर्स अँड सिस्टर्स, समोर बसलेल्या अमेरिकन लोकांना हे नवं होतं. आतापर्यंत लेडीज अँड जेंटलमन म्हणा ऐकायची सवय लागलेली माणसं, हे अचानक ब्रदर्स अँड सिस्टर्स हे कुठून आलं? हे भारतीय ग्रंथातून आलं. आमच्या संस्कृतीनं, आमच्या अध्यात्मानं आम्हाला हे सांगितलंय. ग्रंथ मानवतेचा महनमंगल दीप विचारांच्या भावनेनं तुमच्या आयुष्यात प्रज्वलित करतात आणि तो चोहो दिशांना प्रकाशमान करत जातो. हे घडणं ग्रंथांच्या माध्यमातून घडतं. एकदा हा दृष्टिकोन तयार झाला, त्याला आम्ही वैचारिक स्पष्टताही म्हणतो, असायला हवी ती. ज्याचं वाचन नाही ती माणसं गोंधळलेली दिसतात. ज्याचं वाचन नाही ती माणसांच्या मनात सतत द्वंद्व निर्माण झालेलं दिसतं. ज्या माणसांचं वाचन प्रचंड आहे त्यांच्या मनात वैचारिक गोंधळ नसतो, त्यांच्या मनात विचारांचं द्वंद्व नसतं आणि त्यांच्या मनामध्ये स्पष्ट निर्णय क्षमता असते. ही माणसं पटकन निर्णय घेतात, ती वेळ नाही लावत, अजिबात नाही वेळ लावत. ते विचारच नाही करत. निर्णय चुकला तर संपला विषय, चुकला तर चुकला, चुकला तर अनुभव, बरोबर आला तर यश, नुकसान कुठं आहे? यशस्वी माणसं कोण? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे, तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते. तुमचा दृष्टिकोन तुम्हाला त्या पद्धतीने घडवत असतो. आत्मविश्वास निर्माण झाला की मग हा ऍटिट्यूड तयार होतो. ऍटिट्यूड 4 प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार आहे झिरो ऍटिट्यूड. तुम्हाला आसपास माणसं दिसतील बघा, ही प्रचंड आहेत सध्या झिरो ऍटिट्यूड. ह्यांना काहीही सांगा त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार, नाही जमणारच नाही. बरं ते त्याच्यापुरतं म्हटलं तर हरकत नाही, तो पुढं म्हणत नाही कुणालाच जमणार नाही. हे झिरो ऍटिट्यूड वाले. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे पैसे आहे त्यांनी पैसे द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काही नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे, हे झिरो ऍटिट्यूड. नाही जमणारच नाही. यातला दुसरा प्रकार आहे लोअर ऍटिट्यूड. ह्यांना काही सांगितलं तरी ठरलंय उत्तर, नाही नाही जमणारच नाही, मला जमणारच नाही. पण एक पॉझिटिव्ह बाबा यांच्यात, हे म्हणतात नाही तुला जमेल, तू कर, तू कर, तू कर. तुम चल ना जरा पैसे दुसरे कमवू, ऑडी मर्सिडीज घेऊ. नाही तू घे, मी बसेन तुझ्या गाडीत, तू घे, मला नाही जमणार. त्या लोअर ऍटिट्यूड वाले आहेत. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना चल ना सकाळचा पुस्तक महोत्सव आहे, काहीतरी करूया, तो करूया की, पण सगळे नकोत का, मी एकटा येऊन काय करणार? मग आपण त्याला तिथंच सोडतो, बाकीचे गोळा करून जात आणतो, गोळा करून मग त्याच्याकडे जातो, चल आलेच बाकीचे. मग तो म्हणतो आहेत ना बाकीचे, मी नाही आलं म्हणून काय होतंय? हे लोअर ऍटिट्यूड. हे 2 वर्ग समजून जा, ह्यांच्या हातात पुस्तक कधी पडलेलंच नाहीये. तिसरा वर्ग याच्यातला ऍव्हरेज ऍटिट्यूड. ह्यांना काही सांगायचं ठरलेलं असतं, नाही करू ना, प्रयत्न करू ना, अडचण काय आहे, प्रयत्न करायला काय अडचण आहे, पण खात्री नाही आहे ना. हे फक्त प्रयत्नवादी. आणि याच्यातला शेवटचा प्रकार आहे तो चॅम्पियन्स ऍटिट्यूड. त्यांना काही सांगा, त्यांचं उत्तर ठरलंय आय कॅन, मी करेन. आय कांट हा शब्दच नाही त्यांच्या तोंडी, अशक्य हा शब्दच शब्दकोशात नाही. आय कॅन, मी करेन, हा चॅम्पियन्स ऍटिट्यूड आहे. हा ऍटिट्यूड बनतो ना तो तुमच्या विचारांच्या बळावर, तुमच्या वाचनाच्या समृद्धीवर. आय कॅन. महाराजांनी जी माणसं घडवली ना आजूबाजूची, ती या ऍटिट्यूडची होती. शिवचरित्रात तुम्हाला कोणी कारण देताना दिसत नाही, अजिबात नाही. आय कॅन, मी करेन, काही असू दे काही नसू दे, अडचण नाही. मी नेहमी सांगतो, जंगलचा सगळ्यात उंच प्राणी कोण? जिराफ. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी कोण? चित्ता. जंगलातला सगळ्यात हुशार प्राणी कोण? खर्च नका करू वेळ, गुंतवणूक करा, पुस्तकात गुंतवणूक करा. तुमच्याकडे पैसा आहे ना, खर्च कसले करता मग? घ्या ना पुस्तक, विकत घ्या.
गुंतवणूक करा त्या पैशाची, म्हणजे आयुष्यभर तो पैसा तुम्हाला परतावा देईल. भावना इथं तिथं कशाला खर्च करता? त्या सगळ्या एकाग्र करणा पुस्तकात, त्यातल्या ज्ञानात, त्यातल्या विचारात, त्याच्यातल्या सौंदर्य स्थळात ती गुंतवणूक आहे. आयुष्यभर परतावा घ्या. जे मुबलक आहे खर्च नका करू, गुंतवणूक करा, म्हणजे आयुष्यभर तुम्हाला परतावा मिळेल. आयुष्यभर. आमच्या उद्याच्या पिढीला मी हे एलॉन मस्क ते सांगतो. तो वेळ खर्चच नाही करत, तो गुंतवतो. तो पैसा खर्च नाही करत, तो गुंतवतो. तो जगातला का श्रीमंत आहे? तो फक्त गुंतवणूक करतो. भावना गुंतवतो, ध्येयासाठी गुंतवतो. कुठून कल्पना येतात त्याच्या डोक्यात? तर तो पुस्तकात नाही येतात. पुस्तकात नाही येतात. पहिला माणूस आहे ज्यांनी सांगितलं 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, मग गाड्या कशावर पळतील? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी ही एलॉन मस्कनं उभा केली. उद्याचा काळ माझा आहे. पुस्तकं तुमचं भविष्य घडवतात, वर्तमान तर घडवतातच. ती गुंतवणूक आहे जी भविष्यात परतावा देत राहते. परवा एलॉन मस्कनं सांगितलं पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. मंगळावर शहर असेल. आमचं काय चाललाय? फ्लॅट घ्यायचा. बघू, आम्ही अजून अहिल्यानगर मध्येच फ्लॅट शोधतोय. तो मंगळावर गेला. कुठून आलं त्याच्यात हे? पूर्वी देश अवकाशात यान सोडायचं. पहिला माणूस आहे एकटा अवकाशात यान सोडतो. स्पेसएक्स नावाची कंपनी स्थापन केली त्यानं. सुनीता विल्यम्स अंतराळ स्थानकात अडकलेल्या. नासालाही शक्य नाही झालं त्यांना परत पृथ्वीवर आणणं. एलॉन मस्कनं स्वतःचं स्पेसएक्स पाठवलं आणि मग सुनीता विल्यम्स खाली आले. काळाच्या किती पुढे आहे तो? तुम्हाला काळाच्या पुढे नेण्याचं सामर्थ्य हे ग्रंथात आहे. परवा त्यानं त्याचा 40वा वाढदिवस साजरा केला. एलॉन मस्कनं कसा केला असेल हो? म्हणजे अख्ख्या अमेरिकेत बॅनर लावले असतील आमचे आधारस्तंभ. हा मग जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. काय सेलिब्रेशन काय असेल त्याच? कसा केला त्यांनी 47वा वाढदिवस साजरा? आपल्या 47व्या वाढदिवसाच्या दिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. अखंड काम. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. त्या दिवशी 1 मिनिट झोपला नाही तो. 1 मिनिट. हे सेलिब्रेशन. का माणसं मोठी होतात? आमच्या 10वीच्या पोराचा वाढदिवस असो, दिवसभर वर्गात चॉकलेट वाटत. बर्थडे आहे. किती पालक आपल्या मुलांच्या वाढदिवसाला त्याच्या हाताला पुस्तक भेट देतात? तुम्हाला वाटतं ना तुमची पिढी घडावी? वाढदिवसाला तुम्ही त्याला उत्तम कपडे देता, स्वतंत्र खोली देता, त्याच्या आवश्यक त्या सगळ्या गोष्टी त्याला देता. मग त्याचे आयुष्य घडवणारी पुस्तकं देता का? नाही देत. आम्ही त्याला शाळेत घालायचं असेल स्मार्ट स्कूल निवडतो. इमारत प्रचंड मोठी हवी, अद्ययावत सगळ्या सोयी सुविधा हव्यात, इंग्लिश बोलणारे टीचर्स हवेत, गणवेश अप टू डेट हवा. एकही पालक त्या शाळेत सर्वोत्तम ग्रंथालय आहे का याची चौकशी करत नाही. मग तुम्ही मुलं शिकवता कसली? खाली ग्रंथालय ओझ पडत चाललीत आणि शाळा महाविद्यालयातल्या ग्रंथालयात तर पुस्तकं वाट पाहतात. कुणीतरी यावं, आम्हाला हातात घ्यावं, प्रेमानं उघडावं, थोडंफार आमच्या सानिध्यात राहावं. तुम्ही कधी गेलात तर जा कुठेतरी एखाद्या ग्रंथालयात, एखादं पुस्तक काढावं. चिकटलेली पानं सुद्धा काढलेली नसतात. एकेका लेखकाचं आयुष्य जातं एक एक पुस्तक लिहायला. एक एक त्याच्या आयुष्याचं सार असतं ते. त्यांनी आयुष्यात काय संघर्ष केला असेल, काय सोसलं असेल, किती अपार कष्ट केले असतील आणि त्या सगळ्याचं संचित त्यांनी त्या पुस्तकात उतरवलं असेल. प्रसंगी बायकोचं मंगळसूत्र गहाण टाकून त्यांनी ते छपाई करून घेतलं असेल. का? जे माझ्या वाट्याला आलं ते उद्या आणखी कुणाच्या नको.
या संघर्षातनी त्यांनी शिकावं, जीवन अनुभव घ्यावा, शहाणं व्हावं आणि पुढे जावं. आमच्या पिढीच्या हातात द्यावं. त्याला स्वतंत्र खोली देतो ना, त्या खोलीत एक स्वतंत्र पुस्तकाचं कपाट द्या. दैनंदिन गरजेसाठी आम्ही मॉलकडे जातो ना, मग जीवन गरजेसाठी आम्ही पुस्तकांच्या स्टॉलकडे सुद्धा जायला हवा, आठवड्यातनं जायला हवं. मुलांना खरेदीला घेऊन जाता ना तुम्ही, मग आठवड्यातला एक दिवस पुस्तकांच्या स्टॉलवर आम्ही जायला हवं. तुम्ही पुस्तकांसाठी खर्च केलेला पैसा तो खर्च नाही, ती गुंतवणूक आहे, जी आयुष्यभर तुमच्या उद्याच्या पिढीला परतावा देत राहील. त्यातनं त्याच्या भावना विकसित होतील. आमच्या शाळांमध्ये आर्थिक नियोजन कसं करावं शिकवलं जातं, अभ्यासाचं नियोजन कसं करावं शिकवलं जातं, पण स्वतःच्या भावनांचं नियोजन कसं करावं हे कुठंच शिकवलं जात नाही. पुस्तकं त्याला शिकवतील. उद्ध्वस्ततेच्या तटावर आणि मरणाच्या काठावर असलेली, आत्मघात करायला गेलेली कैक माणसं पुस्तकं वाचून त्या मरणाच्या काठावरनं मागं लागून आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा त्याला मनाची शांतता, समाधान त्या पुस्तकात शोधू द्या. ते सगळं तिथं आहे, सगळं तिथं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट काय माहितीये, पुस्तकं तुमच्या शब्द सामर्थ्यात प्रचंड भर घालतात. तुमची शब्द संपत्ती प्रचंड वाढवतात. वाद विवादाची शक्ती पुस्तकं देतात. वाद कुठं घालावा आणि संवाद कुठं करावा याचा विवेक पुस्तकं शिकवतात. नाहीतर हल्ली माणसं नको तिथं वाद घालत बसतात. का? कारण ते शहाणपण आमच्या ठाई नाही, ते शहाणपण पुस्तकं देत असत. एकदा जंगलात वाघाचं गाढवाचं भांडण लागलं. वाघ म्हटला गवत हिरवं असतं, गाढव म्हटला निळं असतं. दोघांचा प्रचंड वाद, कुणी माघारच घ्यायला तयार नाही. गाढव म्हणतोय निळाच, गवत निळाच. वाघ म्हणला का वेडा आहे का, गवत हिरवं असतं. भांडण काय संपेना, वाद काय थांबेना. शेवटी असं ठरलं दोघांनी सिंहाकडे जायचं आणि त्याला विचारायचं खरं कोणाच. दोघं गेले. गाढव म्हटला सिंह महाराज मी सांगतोय गवत निळा आहे आणि हा वाघ म्हणतोय हिरवा आहे, माझं खरं आहे की नाही, गवत निळं असतं की नाही. सिंह म्हटला हो तुझं बरोबर आहे, गवत निळच असतं, तू जा. काय वाघाला शिक्षा द्यायची ती मी बघतो. त्यांनी सोडलं गाढवाला. आता वाघाला काही कळेना. त्यांनी सिंहाला सांगितलं महाराज तुम्ही तरी, गवत हिरवच असतं हे तुम्हाला माहिती नाही का. सिंह म्हणला गवत हिरवच असतंय मलाही माहितीये, तुलाही माहितीये, पण कुणाशी वाद घालावा हे तुला माहिती नाही. गाढवा बरोबर कसले वाद घालता. आमचा वेळ खर्च, शक्ती खर्च, हा विवेक जो आहे, विवेक जो आयुष्यात अत्यंत महत्वाचं स्थान, तो विवेक आयुष्याचा हा शहाणपणा कमवायचा असेल, तुमच्या सगळ्या क्षमता विस्तारायच्या असतील तर तुम्ही पुस्तकांच्या ग्रंथांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. सगळे प्रश्न पुस्तकाच्या पानावर तुम्हाला सुटताना दिसतील. जगात असा कुठलाही प्रश्न नाही जो पुस्तकाच्या पानात नाही. जगात असं कुठलंही तत्वज्ञान नाही जे ग्रंथाच्या पानावर नाही. जगात असं कुठलंही विज्ञान नाही जे पुस्तकात नाही. जगात असं कुठलंही अध्यात्म नाही जो पुस्तकात नाही. जगात असा कुठलाही धर्म नाही जो पुस्तकात नाही. जगात असा कुठलाही इतिहास नाही जो पुस्तकात नाही. आणि जगात असा कुठला भूगोल नाही जो पुस्तकात नाही. सगळं जग पुस्तकात आहे. तुम्ही जगात फिरण्यापेक्षा पुस्तकात फिरा, तुम्हाला जग फिरल्याचा अनुभव येईल. एक लेखक होता, जगभराची प्रवास वर्णनं त्यांनी लिहून ठेवलीत. त्याची लेखनशैली इतकी प्रवाही होती की त्याचे ग्रंथ वाचताना लोकांना आपण त्या स्थानावरच आहोत असाच आभास व्हायचा. मग त्यांनी अहिल्यानगरला आल्यावर इथं मला काय दिसलं ते लिहिलंय, इथल्या संग्रहालयाबद्दल लिहिलंय, तो प्रतापगडावर गेलाय, तो रायगडावर गेलाय. जगभरातली सगळी स्थळं आपल्या शब्द सामर्थ्यानं पुस्तकांच्या पानावर त्यांनी जिवंत केलीत. त्याचं वाचन वाचून लोकांना वाटायचं रायगड पाहिला पाहिजे, नगरला गेलंच पाहिजे एकदा. प्रचंड काम, पर्यटनाला चालना मिळाली. आणि मग पर्यटनामध्ये काम करण्या एका संस्थेनं असं ठरवलं की या लेखकाच्या लेखनामुळं पर्यटनाला चालना मिळाली. या वर्षीचा जागतिक पर्यटनाचा पुरस्कार आपण या लेखकाला द्यावा.
त्यांनी तसा पत्रव्यवहार केला, त्यांना कळवलं आपलं लेखन प्रचंड आहे, आपण प्रचंड ग्रंथ संपदा निर्माण केली, पर्यटन क्षेत्राला आपल्यामुळे चालना मिळाली, आपले ग्रंथ लोकांमध्ये प्रिय आहेत, अत्यंत प्रिय आहेत, यावेळेचा पुरस्कार आम्ही तुम्हाला जाहीर करतो आहोत. त्याचं उत्तरच नाही आलं काही. त्या संस्थेला वाटलं पण नाही, माणूस हाच दिला तर यालाच पुरस्कार द्यायचा, त्याचं उत्तर येऊ न येऊ त्यांनी परत पत्र पाठवलं, या दिवशी या तारखेला या ठिकाणी इथं पुरस्कार देण्याचे योजिले आहे. मग मात्र त्या लेखकानं कळवलं, मी येऊ शकत नाही. एकच वाक्य, मी येऊ शकत नाही. पण या संस्थेचं ठरलं होतं, ठीक आहे ते येणार नाहीत ना, आपण त्यांच्या घरी जाऊ, पण त्यांनाच पुरस्कार देऊ. शेवटी त्यांनी पुन्हा पत्र पाठवलं, या तारखेला आम्ही तुमच्याकडे येतो आहोत, आपण आम्ही दिलेला पुरस्कार स्वीकारावा. त्यांनी हो म्हणून उत्तर पाठवलं. दिवस उजाडला. त्या संस्थेचे सगळे प्रमुख अधिकारी त्याच्या गावी आले, घरी आले. त्यांना असं वाटलं जागतिक कीर्तीचा पुरस्कार देतोय, अख्खं गाव सजवलं असेल, पताका दिंड्या झेंडे बिंडे सगळं लावलं असेल, रांगोळ्या वगैरे सगळं काढलं असेल. काही नाही हो, कुणाला काय माहितीच नाही असा प्रकार. मग ते दोघा तिघांना विचारत विचारत त्या लेखकाच्या घराजवळ पोहोचले. त्यांना असं वाटलं जागतिक कीर्तीचा पुरस्कार द्यायला येतोय, किमान घरापुढं तरी रांगोळी, दारात तरी स्वागताला माणसं उभा. चिटपाखरू नाही हो. त्यांनाही कळेना घर चुकलं का माणूस चुकला का आपला पुरस्कारच चुकला. पण म्हणले आता इथं आलोयच तर बघू काय होतंय ते. गेट उघडून तेच आत गेले, दार ठोठावलं. मग कुणी एका नोकराने दार उघडलं. मग त्यांनी सांगितलं आम्ही यांना पुरस्कार द्यायला आलोय. त्यांना असं वाटलं होतं खरं तर, अधिकारी परत फार वाईट वाटलं त्यांना की एवढा पुरस्कार, या माणसाकडे एवढंही सौजन्य नाही की दारात येऊन स्वागत करावं. हा माणूस नोकराला पाठवतो. शेवटी हे अगदी जड, बर कुठं आहेत ते, नाही ते माडीवर आहेत. म्हणजे या माणसानं खाली यायचं सुद्धा नाही. अरे जागतिक पुरस्कार देतोय बाबाला, तेवढं तरी सौजन्य दाखव. नोकर म्हटले नाही ते वरच आहेत, तुम्ही वरच जा. हे सगळे अधिकारी वर गेले माडीवर. टेबल खुर्चीवर हा बसलेला, आजूबाजूला सगळे पुस्तकांची कपाट. हे अधिकारी सगळे पोहोचले. म्हटले तुमचं ग्रंथाचं काम प्रचंड आहे, तुमचं लेखन प्रचंड आहे, तुमचं पर्यटन प्रवास वर्णन अद्भुत आहेत, लोकांना तिथं गेल्याचा भास होतो. आम्ही तुमच्या या कार्यानं प्रचंड मोठे आनंदी आहोत. तुमच्यामुळे अनेक लोकांना ही स्थळं पाहावीशी वाटली, पर्यटनाला चालना मिळेल, म्हणून आम्ही हा आमच्या संस्थेचा जागतिक पुरस्कार तुम्हाला द्यायला आलो आहे. तो म्हटला ठीक आहे. बाबाला आनंदही नाही. बरं आता किमान उठून तरी उभा राहील का नाही. या या या, हा बाबा उठायलाही तयार नाही. शेवटी आता या लोकांना वाटलं एकदाच द्यावं गप निघून जावं. ते सगळे पुढे आले, टेबल जवळ आले. आता पुरस्कार घ्या, त्याला तरी उठावं. हा उठायलाच तयार नाही. शेवटी एक जण पुढे झाला आणि बसलेल्या खुर्चीवर त्यांच्या मांडीवर त्यांनी तो पुरस्कार ठेवला. आणि पुरस्कार ठेवताना हात झरकन बाहेर काढला, तशी त्यांच्या पायावरची चादर बाहेर पडली. आणि त्या अधिकाऱ्याने बघितलं, त्यांना गुडघ्यापासून दोन्ही पायच नाहीयेत. मग अधिकाऱ्यांना कळालं ते स्वागताला खाली का नाही आले, ते दार उघडायला का नाही आले, ते आपण आत आल्यावर उठून उभा का नाही राहिले. पण अधिकाऱ्यांना प्रश्न पडला, या माणसाला पाय नाहीत केला, हा माणूस चीनच्या भिंतीवर कसा पोहोचला, याने नगर कधी पाहिलं. एवढी जशीच्या तशी वर्णन त्यांनी विचारलं कधीपासून. आणि ते म्हणाले मी लहानपणापासून असाच आहे, इथंच आहे, याच खोलीत आहे, मी खोली सोडलीच नाही कधी. आणि मग एवढा प्रवास मी कधीच केला नाही. मग प्रवास वर्णन. त्या लेखकानं आपल्या खोलीतल्या कपाटांच्याकडे बोट दाखवलं. या कपाटात असलेली पुस्तकं हेच माझं जग आहे. या पुस्तकांच्या पानावरच्या नकाशाच्या रेषेवरनं मी जगाचा प्रवास केला. याच पुस्तकाच्या पानावर मी ती स्थळं पाहिली, याच पानावर मी पराक्रम पाहिला, याच पानावर मी क्रांती पाहिली. याच पुस्तकाने मला भूतकाळ दाखवला, वर्तमान काळ समोर ठेवला आणि कल्पना शक्तीनं उद्याचा भविष्य काळ सुद्धा माझ्या समोर उभा केला. ही पुस्तकच माझं जग आहेत. अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं. खोली बाहेर न पडताही जग पाहता येतं, खोली बाहेर न पडताही जगाचं वर्णन करता येतं.
खोली बाहेर न पडताही जग अनुभवता येतं. हो, अनुभवता येतं. ग्रंथ तुम्हाला तो अनुभव देतात. मला सकाळ माध्यम समूहाचं मनपूर्वक कौतुक करायला हवं. लोप पावलत चाललेली आणि हरवत चाललेली वाचन संस्कृती ते पुन्हा जिवंत करतायत. नवे उद्याची पिढी ते नव्यानं घडवतायत. नवा विचार ते समाजाला पुन्हा देत आहेत. पुन्हा नव्या इतिहासाची नंदी या पुस्तक महोत्सवातून निर्माण करतायत. उद्याचं राष्ट्र या जाणीवेतनं इथं निर्माण करतायत. हा सगळ्यात मोठा आनंद आहे. मी प्रकाश पाटील, त्यांचे सहकारी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती करतो, आपल्या पोरांच्या नावावर बँकेत पैशाच्या ठेवी ठेवण्यापेक्षा त्यांच्या पाठीवर संस्काराच्या ठेवी याव्यात, यासाठी पुस्तकांच्या बँका उभारा. समाज त्या घडवतील. धन्यवाद.